नमस्कार, मी अश्विन केळकर आणि आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र लाईव्ह. आधारतीर्थ अनाथ आश्रम त्र्यंबकेश्वर येथे कोरोनामुळे सर्व बंद असल्याने मुलांना 2 टाइम जेवणाचे हाल होत आहेत. परंतु देवाला सर्वांच्या काळजी असते, म्हणूनच देवाच्या रूपात नाशिक मधील काही दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने मुलांसाठी गहू, तांदूळ, डाळी, मसाले, बिस्किट पुडे, इतर किराणा माल देण्यात आला. सोबतच अजूनही काही दानशूर व्यक्ती आश्रमात भेट देऊन मदत करत आहे. पण सरकारला मात्र या मुलांना मदत करावी असे वाटत नाही. लाखो रुपये पगार घेणारे आमदार, पालकमंत्री 1 रुपया देखील मदत करू शकत नाही. ही खर्च लाजिरवाणी गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊन सरकारने जाहीर केलं, परंतु आमच्या इथे त्र्यंबकेश्वर अनाथ आश्रमामध्ये जी काही मदत होत होती ती बंद झाली, कारण बाहेर कोणी पडत नाही. मला 1-2 दिवसापूर्वी मेसेज आला होता की अक्षरशः त्यांची आता खाण्याचेही वांदे होत आहे. तरी त्या फोन नंतरही भरपूर इकडे आपल्या नाशिककरांनी मदत केली. आम्ही आज एक छोटीशी मदत करत आहोत आणि मी आवाहन करेल की जोपर्यंत हा कोरोना काळ आहे तर आपल्या शेतकऱ्यांची मुलं जी आपल्या ह्या महाराष्ट्राचे अन्नदाता आहे त्यांची ही मुलं उपाशी राहता कामा नये. त्यामुळे प्रत्येकाने एक मदत करण्याचा प्रयत्न करावा, कारण छीनकर खाने वाले का कभी पेट नहीं भरता, मगर बांटकर खाने वाला कभी भूखा नहीं मरता. धन्यवाद.